तर पुण्यातून बेपत्ता झालेले चौघं कोण होते त्यांची माहिती बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून। पुण्यातल्या पॅराडिम या मार्केटिंग आणि कम्युनिकेशन कंपनीचा प्रणव लेले हा कार्यरत होता। त्यानंतर पॅराडिम मध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट या पदावर तो कार्यरत होता। त्याचं ग्रॅज्युएशन हे पुण्यातल्या सिम्बायसिस कॉलेजमधून झालंय। टीचिंग फॅकल्टी म्हणून देखील सिम्बायसिस मध्ये तो काम करायचा। प्रणव हा खरं तर मूळचा पुण्याचा। प्रणवचे आई वडील हे कोथरूडला राहतात। प्रणवचा आजीबरोबर बाणेरमध्ये मुक्काम होता। साहिल कुरेशी विषयी बघूया। पुण्यातल्या पॅराडिम या मार्केटिंग आणि कम्युनिकेशन कंपनीचाच तो कर्मचारी होता। साहिल हा पॅराडिम मधल्या डिजिटल डिपार्टमेंट मध्ये काम करत असे। सिम्बायसिस मधून हा पण ग्रॅज्युएट झाला, त्यामुळे या तिघांची चांगली मैत्री होती। हे तिघही जण सिम्बायसिसचे स्टुडंट्स आहेत। साहिल हा मूळचा उज्जैनचा आहे। साहिलचा बाणेरमध्ये प्रणव बरोबर त्याच्या आजीच्याच फ्लॅटमध्ये मुक्काम होता। प्रणवच्याच आजीकडे हे तिघही जण राहत होते। पुण्यातल्या पॅराडिम मार्केटिंग आणि कम्युनिकेशन कंपनीची देखील श्रुतिका चनवानी जी एक मुलगी आहे ती होती। पॅराडिम मधल्याच क्लायंट सर्व्हिसिंग मध्ये ती काम करत असे। श्रुतिकानं 31 ऑक्टोबरलाच नोकरीचा राजीनामा दिला होता। श्रुतिकाला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचं होतं। श्रुतिका ही मूळची कोल्हापूरची। चिंतन बूच बद्दल आता आपण माहिती बघतोय। पुण्यातल्या पॅराडिम मार्केटिंग आणि कम्युनिकेशन कंपनीचा हा पण कर्मचारी डिजिटल डिपार्टमेंट मध्ये काम करत असे। हा देखील सिम्बायसिसहून ग्रॅज्युएट झालाय। चिंतन मूळचा वडोदऱ्याचा। काल मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू आपण बघितलं की त्याचा मृतदेह सापडला। चिंतनचा बाणेरमध्ये प्रणव बरोबर त्याच्या आजीच्याच फ्लॅटमध्ये मुक्काम होता। म्हणजे प्रणवच्याच आजीच्या फ्लॅटमध्ये चिंतन आणि साहिल हे तिघ राहत असत। झी 24 तास एक पाऊल पुढे।